तमिळनाडूमधील एका खासगी शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय। 8वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यामुळे चक्क वर्गाच्या दरवाजाजवळ बसून पेपर लिहायला लावल्याचं प्रकरण समोर आलंय। या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली आहे। ही विद्यार्थी सेनगुट्टेपलयम तमिळनाडू या गावातील स्वामी चिदभवन मेट्रिक उच्च माध्यमिक शाळेत 8वी इयत्तेत शिकत होती, जिथे एका दलित मुलीला शिक्षणाच्या मंदिरात म्हणजेच शाळेत जातीय भेदभावाचा सामना करावा लागलाय। 5 एप्रिल रोजी परीक्षेदरम्यान तिची मासिक पाळी सुरू झाली। यानंतर मुख्याध्यापकांनी तिला वर्गाबाहेर बसून परीक्षा द्यायला सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार 7 एप्रिलच्या रोजी संध्याकाळी तिने आईला याबाबत सांगितलं। त्यानंतर तिची आई शाळेत गेली तेव्हा पाहिलं की मुलगी वर्गाबाहेर पेपर लिहिण्यासाठी बसली होती। त्यानंतर तिच्या आईने याबाबतचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। व्हायरल व्हिडिओमध्ये आई मुलीला विचारते की तुला बाहेर कोणी बसवलं। त्यावर ती उत्तर देताना म्हणते की मुख्याध्यापकाने। त्यावर मुलीच्या आईने सवाल उपस्थित केलाय, पिरियड्स आल्यावर या पद्धतीने मुलीला वर्गाच्या बाहेर बसवणं योग्य आहे का? तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि यावर अनेकांनी संतापही व्यक्त केलाय। या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत मुख्याध्यापकाला निलंबित केले। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येते। शालेय शिक्षण विभाग आणि प्राथमिक तपासातून असं निष्पन्न झालंय की विद्यार्थिनीच्या आईने स्वतः तिच्या मुलीची पहिली मासिक पाळी असल्याने वेगळी व्यवस्था करण्याची मागणी केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीची मासिक पाळी 5 एप्रिल रोजी सुरू झाली। 7 एप्रिल रोजी तिने विज्ञानाची परीक्षा दिली, तसंच 9 एप्रिल रोजी सामाजिक शास्त्राची परीक्षा पायऱ्यांवर बसून दिली। यावर विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की वेगळी व्यवस्था मागितली होती, पण याचा अर्थ असा नाही की मुलीने शाळेच्या पायऱ्यांवर बसून परीक्षा द्यावी। या घटनेवर आता तीव्र आक्षेप व्यक्त केला जातोय। या घटनेचा सामाजिक आणि राजकीय वर्तुळातूनही निषेध व्यक्त केला जातोय। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली वाणी नीला जरूर सबस्क्राईब करा।